केवळ स्वार्थासाठी संजय काका पाटील यांनी अनेक वेळा गट आणि पक्ष बदललेत. लोकहित बाजूला ठेवून संजय काका पाटील यांनी राजकीय भूमिका बजावली. लोक हे सर्व जाणून आहेत. संजय काका पाटील हे माझ्या वडिलांविरुद्ध लढत होते, त्यामुळे लोक त्या पद्धतीने निर्णय घेत होते. आता पुन्हा लोक हे जाणून आहेत, त्यामुळे लोकच निर्णय घेतील. अजित घोरपडे यांच्यासह सगळ्यांना काय एकत्र यावं वाटलं याची कल्पना नाही. अजित घोरपडे यांच्यासह सगळ्यांना काय एकत्र यावं वाटलं असेल याची कल्पना नाही. सर्वजण जरी एकत्र आले असतील तरी माझ्या मतदारसंघातील लोक मला तारतील याचा मला विश्वास आहे. सांगली जिल्ह्यात सत्तेचा माजलेला एक नेता निर्माण झाला होता. जनतेने सत्ता काढून घेतल्यानंतर ते वैफल्यग्रस्त झालेत. काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची या भावनेने ते आता आमदारकी लढत आहेत. येथील पराभवानंतर कदाचित तासगावची नगर परिषद देखील लढतील. 16 वर्ष आमदार, 2 वेळा खासदार, पण सत्तेत राहून सुद्धा जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत. दुसऱ्याने केलेल्या कामावर स्वतःला नाव जोडायची वेळ येते. त्यामुळे संजय काका पाटील सत्तेसाठी विधानसभा लढतात. संजय काका पाटील यांचा रोहित पाटील यांच्या विरोधात खूप मोठ्या फरकाने पराभव होणार आहे. सत्तेच्या लालसेपोटी जनतेने उतरले आहे, तरी देखील त्यांना अजून हवा आहे. इतके दिवस सांगत होते की प्रभाकर पाटील आमदार होणार. मी माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा, इथल्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार आहे की त्यांनी आशीर्वाद दिला म्हणून मला पक्षाने अर्ज भरायची संधी दिली. मी पवार साहेबांचा, आदरणीय जयंत पाटील साहेबांचा, सुप्रियाताईंचा, रोहितदादांचा सुद्धा आभार आहे की कामाची दखल घेत त्यांनी मला अर्ज भरण्याची संधी दिली. तुमच्या विरोधामध्ये आता माझे खासदार मैदानात उतरत आहे. हे एवढा मोठा तगडा माणूस तुमच्या एका मुलासोबत होतं काय? तुम्ही एका मध्ये बोलला होता की मोठा पहलवान असू दे किंवा छोटा पहलवान. मी माझ्या मतदारसंघात काम केलेलं आहे, वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत, अनेक लोकांना लाभ दिलेला आहे आणि असं असताना माझ्या मतदारसंघातल्या सतसत विवेकबुद्धीवरती मला विश्वास आहे की ते माझी रेस मोठी करतील. आणि मी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. नेमका तर तुम्ही काय म्हणाल? मला काही म्हणायची आवश्यकता नाही आहे. जे काय करायचं आहे ते लोक करून दाखवतील. सातत्याने तुमची वडिलांची आणि त्यांची लढत होत होती, आता तुमची आणि थेट त्यांची लढत होते. नेमका या लढतीकडे कसं बघायचं? स्वार्थासाठी अनेक वेळेला त्यांनी गट बदललेला आहे, पक्ष बदललेला आहे. लोकहित बाजूला ठेवून आत्तापर्यंत त्यांनी राजकीय कारकीर्द त्यांची बजावलेली आहे. त्यामुळे लोक हे सगळं जाणून आहेत. माझ्या वडिलांच्या विरोधात ते लढत होते, त्यावेळेससुद्धा लोक हे जाणून होते. त्यामुळे लोक त्या पद्धतीने निर्णय घेत होते. आतासुद्धा लोक जाणून आहेत आणि लोक त्या पद्धतीने निर्णय घेतील. शेवटचा प्रश्न, घोरपडेंनी अचानक संजय काकांच्या पाठीशी उभा राहण्याचा जाहीर केलेला आहे. आता कदाचित का सगळ्यांना एकत्र यावंसं वाटलं असेल हे मला माहीत नाही, पण तसं असेल तर माझी मतदारसंघातली माणसं मला तारतील हा विश्वास मला. नाही तर वाईट वेळ नाही आहे ती. लालसा आहे ती सत्तेचा, जो सत्तेचा मोह आहे, सत्तेची माज आहे ती त्यांना जनतेने उतरूनसुद्धा त्यांना अजूनही काहीतरी अपेक्षा वाटतात. खरं तर एवढे दिवस सांगत होते की पुढे प्रभाकर बाबा आमदार होणार, प्रभाकर बाबा आमदार होणार. हा व्यक्ती एवढा लालसेपोटी स्वतःच्या पोराला बाजूला करून सुद्धा स्वतः घुसू शकतो. हा जनतेसाठी काय करणार? ह्या जिल्ह्याला त्यागाची परंपरा आहे. ह्या जिल्ह्यात दुसऱ्यांना पुढे करायची परंपरा आहे, जी विश्वित कदमांसारख्यांनी दाखवलेली आहे की विशाल तू पुढे हो, आम्ही तुझ्या मागे राहतो. स्वतःच्या पोरासाठी पण जो व्यक्ती थांबू शकत नाही तो जनतेसाठी काय काम करणार? दुर्दैव आहे, पण जनता सगळं जाणून आहे. रोहित यांनी सर्वसामान्यांच्या मनात घर केलेलं आहे. ह्या आर पाटील कुटुंबियांनी, वसंतदादा कुटुंबियाबरोबर ठाम राहायचा निर्णय घेतला, तो पाळला. एवढं वर्ष ते आमच्या घरासाठी राबलेले आहेत. त्यांच्या रोहितदादाच्या ह्या निवडणुकीत आमचं घरदार त्यांच्यासाठी राबणार आहे, हे मी आधीच जाहीर केलेलं आहे. काय झालं, दुर्दैव आहे आपल्या जिल्ह्यात असा एक नेता तयार झाला ज्याला सत्तेचा माज आला होता आणि आता ती सत्ता जनतेनं त्यांच्याकडनं काढून घेतल्यानंतर त्यांनी वैफल्यग्रस्त होऊन आपण पाहिलं आहे गेल्या काही दिवसात, काही महिन्यात त्यांची वागणूक. आणि त्यामुळे काहीतरी करून पुन्हा सत्ता काबीज करायची ह्या भावनेनं
ते आता आमदारकी लढतील, पुढे कदाचित तासगावची नगरपालिकासुद्धा लढतील. काय झालं, एकदा लोकांनी ठरवलं की आपण एका व्यक्तीच्या स्वभावाला कंटाळलेलो आहे. 16 वर्ष आमदार, खासदार, त्याच्या आधी 5 वर्ष महामंडळ, 20-21 वर्ष आपण सत्तेत राहूनसुद्धा जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही. दुसऱ्यांनी केलेल्या कामांवर तुम्हाला स्वतःचं नाव जोडायची गरज वाटते. त्यामुळे ते स्वाभाविक आहे, सत्तेच्या लालच्यापोटी पुन्हा विधानसभेला ट्राय मारत असतील. पण ज्या मतदारसंघात ते स्थानिक उमेदवार असून, विद्यमान 10 वर्ष खासदार असून सुद्धा मी बाहेरनं आलेल्या व्यक्तीला आर पाटलांना मानणाऱ्या जनतेने 10,000चं मताधिक्य दिलं. त्या मतदारसंघात आता स्थानिक जनतेशी नाळ असलेल्या अंजनीकरांच्या, आर पाटलांच्या कुटुंबातला उमेदवार जो लोकांपर्यंत पोचलेला आहे, लोकांच्या अडीअडचणी समजून, सत्ता नसताना अगदी दिल्लीपर्यंत जाऊन ह्या तासगावचा बायपासचा 100-200 कोटीचा प्रकल्पसुद्धा मंजूर करून आणू शकतो. प्रत्येक गावात काम करून MIDC तयार करून त्या ठिकाणी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो. अशा तरुणाच्या विरोधात ह्यांचा खूप मोठ्या फरकाने पराभव होणार आहे. कदाचित म्हण आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी, हो हा त्यातलाच प्रकार आहे. आता ह्यात काय अडचणी आल्या आणि कशामुळे त्यांना पाठिंबा द्यावा लागला हे जे पूर्ण अजूनही आम्हाला उलगडलेलं नाही आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की ज्या भूताला गाडण्यासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहे, त्या भूताला परत डोकं वर आणू देऊ नका, हे मी त्यांना आधीही सांगितलेलं आहे. असो, त्यांनी हा निर्णय घेतला असे, हा कुठल्या दबावापोटी घेतला आहे मला माहीत नाही, पण त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना ही क्लिअर आहे की ह्या वेळेला तरुण रोहितदादांच्या मागे आपण सगळ्यांनी राहायचं आणि त्यामुळे ह्या वेळेला हा रोहितदादांचा पैरा हा सांगली म्हणजे पद्माळ्याचे आम्ही पाटील कुटुंब पूर्णपणे फेडणार आहे.